नगरपालिकेचा स्थायी समितीने तयार केलेला सन 2025-26चा सुधारित आणि सन 2026-27चा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे आज विशेष सभेमध्ये सादर केला। यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, सभागृह नेते सागर नाईक आणि स्थायी समिती सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समिती सभापती यांनी अर्थसंकल्पातली ठळक वैशिष्ट्य मांडणारं मनोगत सभागृहापुढे सादर केलं। स्थायी समिती सभापती म्हणून या सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना 26-27चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद होतोय। सादर करत असताना खरं पाहिलं तर या ठिकाणी प्रामुख्याने अनेक महत्त्वपूर्ण अर्थाचे सर्वसामान्यांना न्याय देणारे या ठिकाणी आपण प्रकल्प हाती घेतलेले आहेत। असं मोठ्या प्रमाणामध्ये कुठलीही कर न वाढ करता हा आपण अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्याचबरोबर या नवी मुंबई शहरामध्ये गेली अनेक वर्ष जो महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय होता, जी ठोक मानधनावरती काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना कायम करण्याकरता तो देखील निर्णय महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जे कंत्राटी कामगार आहेत त्या सर्व कंत्राटी कामगारांचं नवी मुंबई शहरामध्ये जे काम करत आहेत या नवी मुंबई महापालिकेमध्ये त्यांचं अधिक या ठिकाणी सहकार्य मिळते। अशा सर्व कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना मग त्याच्यामध्ये अशा काही बऱ्याच सर्व साफसफाई कर्मचाऱ्यापासून सर्व कर्मचारी त्यांचाही पगार आपण या ठिकाणी वाढवण्यामध्ये निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहित आहे एक नवीन या ठिकाणी जे आपण पुढील भविष्यामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी आपण पातळगंगा पोशीर धरणातून आपण त्याची सुद्धा पुढील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपण ते देखील धरणाच्या माध्यमातून आपल्या या नवी मुंबई शहरासाठी पाण्याचा कुठल्याही प्रकारे तुटवडा होणार नाही याची सुद्धा काळजी या बजेटमध्ये आपण घेतलेली आहे। आपल्याला अनेक असे लोकहिताचे प्रकल्प आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः आपण वृक्षप्राधिकरण असो, या नवी मुंबई शहरामध्ये वृक्षप्राधिकरणाच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर या परिवहन सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत। स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 6 एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येत असल्याचं महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केलं। यावेळी परिवहन उपक्रम आणि वृक्ष प्राधिकरण यांचंही अंदाजपत्र सादर करण्यात आलं। एक प्रगतिशील, सुरक्षित व सर्वोत्तम शहर निर्माण करण्यासाठी आवश्यक अशा दर्जेदार सुविधा प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याप्रमाणेच नवी मुंबई शहर देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असे लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असा निश्चय स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला।